नमस्कार, मी डावकर आदितीन. आपण पाहतात ट्रुटेक्स न्यूज. अंगारकी गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर मतेमळा निमगाव सावा येथे भक्ती, राजकारण आणि एकतेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. भक्ती भवन लोकार्पण सोहळा मोठ्या उत्सवात पार पडला असून या कार्यक्रमाने परिसरात सामाजिक तसेच राजकीय चर्चांना वेग आला आहे. मतेमळा निमगाव सावा येथे उभारण्यात आलेल्या भक्ती भवनाचे लोकार्पण अंगारकी गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले. हे भक्ती भवन गणेश शांताराम आबाजी घाडगे यांच्या वतीने गणेश चरणी अर्पण करण्यात आले. या भक्तिपूर्ण सोहळ्यासाठी परिसरातील सर्वपक्षीय अधिकारी, पदाधिकारी, राजकीय नेते, इच्छुक उमेदवार तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय नेते एकाच व्यासपीठावर एकत्र दिसून आले. राजकीय मतभेद विसरून भक्ती आणि विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलेली ही मंडळी परिसरात चर्चेचा विषय ठरली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार साहेब, कविता संदीप पवार, माऊली शेठ खंडागळे, भास्कर घाडगे, पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार संभाजी शेठ चव्हाण, राजू शेठ गाडगे, जयश्री खंडागळे, कल्पनाताई वैभव शेठ काळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. तसेच स्वामी समर्थ पतसंस्थेचे चेअरमन विजय गाडगे यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. मुंबईकर, पुणेकर तसेच स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कार्यक्रमाची शोभा वाढवली. आभार प्रदर्शन करताना विजय गाडगे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. या भावी जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती सदस्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वक्तव्याकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष वेधले गेले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रामदास गाडगे यांनी प्रभावीपणे पार पाडले. एकीकडे भक्ती भवनाच्या लोकार्पणाचे धार्मिक वातावरण निर्माण झाले तर दुसरीकडे सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला राजकीय महत्त्वही प्राप्त झाले. अंगारकी गणेश चतुर्थी निमित्त झालेला हा सोहळा आगामी स्थानिक राजकारणाची दिशा ठरवणार ठरेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.